आज आहे माझ्या मावशीच्या गावचा आणि आईच्या आजोळचा उरूस आणि त्याचसाठी मी थोडं उरकलं, तोंडाचं प्रोटेक्शन केलं आणि निघाले गावाला. हे माळ जरी दिसत असलं ना तर हे साधं सुद्धा गाव नाही, ह्याला स्वच्छतेचा आदर्श गावाचा पुरस्कार मिळालाय. बाहेर तर कोणीच दिसत नाही, घरात आहे का नाही कोण? आले काका तर आले, हा दीदी पण आली. आणि दुसरीकडे याचं अत्यंत महत्वाचं काम चालू होतं, स्किन केअर रुटीन. स्किन केअर रुटीन नंतर करा, आधी कामाचं बघा, असं मावशीने म्हणताच आम्ही बसलो लसूण सोलायला. त्यात पण आमचं काम कमी आणि गप्पाच जास्त. असो, हर घर की कहाणी असं म्हणत म्हणत मावशीलाच कामाला लावलं. मावशी करायला आणि आम्ही टेस्ट बघायला. हा छान आहे पण अजून थोडं तिखट टाक. टेस्ट बघायला लावली की एवढं सांगायला लागतंय ना, म्हणून बहुतेक हे रिकामं करूनच उठणार आहे आम्ही आज. आणि तोपर्यंत इकडे आई आमच्यासाठी बरंच काही खायला घेऊन आली होती. अगं बास की, किती आणलंय हे, एक 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 काढतच होती. आणि इव्हिनिंगच्या वेळेला परत हिची चालू झाली कामं. तर दुसरीकडे दादा लोकांना काढायला लावली मावशीच्या गार्डन मध्ये असलेली फळं, आणि ही दोघं त्या फळाची तिथंच टेस्ट बघत होते. यांना काढायला लावलंय की खायला हेच कळेना. मी यायच्या अगोदर ही काय फळांचा ज्यूस करून पिता की काय? नाही, तिच्याकडे चहा आहे, पपई तर इथंच आहे. आम्हीच काढायला लावले असल्यामुळे ती कशी जरी असली तरी नावत ठेवत खायलाच लागणार. बरं झालं बाई आपण नाही खाल्ली, म्हणून या दोघी माय लेकींचा आनंद गगनात मावेना. आला आंब्याच्या बागेचा मालक आला. बहुतेक आंबेच घेऊन आला असेल. कशाचं काय, आंबे राहिले बाजूलाच. यानेच आम्हाला कामाला लावलं पेरू कापायला. परत अजून इन्स्ट्रक्शन मलाच, असा काप आणि तसा काप. सगळ्या फ्रूटची टेस्ट करून झाल्यावर शेवट मात्र या स्वीटनेस केला. स्टे ट्यून फॉर राहिलेला उरूस.